मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. संत तुकारामांचा हा अभंग मनाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्याला थोडक्यात सांगतो. मित्रांनो, आपल्या शरीराला एक मर्यादा असते, म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपले शरीर काम करू शकते. त्या पलीकडे गेल्यावर आपले शरीर सुद्धा हार मानते. पण माणसाचे मन मात्र शरीरापेक्षा प्रचंड शक्तिशाली असते आणि माणूस त्याच्या मनाच्याच बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या मर्यादा ओलांडू शकतो. जो आपले मन जिंकण्यात, मनाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाला, त्याला ह्या जगात अशक्य असे काहीच नाही. पण मनावर नियंत्रण ठेवणे एवढे सोपे नक्कीच नाही. महाभारतातील सर्वात मोठा धनुर्धारी अर्जुनही गीतेत म्हटले आहे की मनावर नियंत्रण ठेवणे हे वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा कठीण काम आहे. अर्जुन सारखा योद्धा सुद्धा मनाच्या जंजाळात अडकत असेल तर मग आपण तर खूप सामान्य आहोत. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात जर मोठे यश मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. जर तुमचे मन नियंत्रणात असेल तर शिस्त आणि संयम हे गुण तुमच्यात आपोआप येतील. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे, ज्याच्या मदतीने कोणीही आपल्या मनाला सहज नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य ह्या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग सुरू करूयात. नंबर 4, तात्पुरते सुख मिळवून देणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. आपल्या सगळ्यांनाच हे चांगलं माहिती आहे की आपले मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी सुखाच्या, मौज-मजेच्या शोधात फिरत असते. आपल्या मनाला नेहमी आनंदी राहावे, मजेत राहावे असे वाटत असते आणि हे सर्व समस्यांचे कारण आहे. कारण जी गोष्ट ज्यामुळे आपल्याला आनंद वाटतो किंवा मजा वाटते ती आपल्या हितासाठी आहे की नाही याचे मनाला काही घेणेदेणे नसते. जसे की एखादा माणूस दारू पितो कारण त्याला असे केल्याने आनंद मिळतो. आतल्या त्या माणसाला माहिती असते की दारू पिणे त्याच्यासाठी धोकादायक आहे, पण असे असूनही त्याच्या मनावर नियंत्रण राहत नाही. म्हणूनच मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सर्वप्रथम या तात्पुरत्या सुखांपासून आपल्याला शक्य तितकं लांब राहावं लागेल. तात्पुरते सुख म्हणजे काय, तर भौतिक गोष्टींमधून आपल्याला मिळणारा क्षणिक आनंद. जसे की बरेच लोक चमचमीत खाण्याचे शौकीन असतात कारण त्यांना हे असं खाल्ल्याने आनंद मिळतो. पण हे सर्व सुख हे फक्त काही क्षणांचं असतं. याने आपलं मन काही काळ तृप्त होते, पण थोड्या वेळातच आपल्या मनात पुन्हा त्या गोष्टीची इच्छा निर्माण होते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपल्याला ह्या भौतिक आणि तात्पुरत्या सुखांच्या चक्रात अडकायचे नाहीये. गौतम बुद्ध म्हणाले होते, ज्याचे मन इच्छांनी भरलेले नाही त्याला कशाचीही भीती नसते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या इच्छा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. आता इच्छा मर्यादित ठेवायला पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात कुठल्या गोष्टीची इच्छाच करू नये, तर ह्या उलट आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची, जीवनात यशस्वी होण्याची इच्छा बाळगा. तात्पुरते सुख देणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. नंबर 3, आपल्या 5 इंद्रियांवर ताबा मिळवा. त्यांचे गुलाम बनू नका. तुमची 5ही इंद्रिय तुमच्या मनाचे प्रवेशद्वार आहेत. ह्या इंद्रियांद्वारे तुम्ही जे काही ऐकता, बघता, अनुभवता त्याचा थेट परिणाम तुमच्या मनावर होतो. भगवद्गीतेत देखील म्हटलं आहे की जर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या 5 इंद्रियांवर नियंत्रण मिळवावे लागेल. ज्या प्रकारचे अन्न तुम्ही तुमच्या शरीराला देता त्याच प्रकारे तुमचे शरीर प्रतिसाद देते. त्याचप्रमाणे ह्या 5 इंद्रियांद्वारे तुम्ही तुमच्या मनाला ज्या प्रकारचे संस्कार देता ते संस्कार ठरवतात की तुमचे मन कसे असेल. आजकाल लोक आपल्या ह्या 5 इंद्रियांना चुकीच्या गोष्टीत गुंतवून घेतात. मग ते जंक फूड खाणे असेल, सोशल मीडियावर घाणेरडे कंटेंट पाहणं असेल, चुकीची गाणी ऐकणे असेल, वगैरे वगैरे वगैरे. ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जितके जास्त गुंताल तितके तुम्ही त्यात अडकत जाल आणि तुमचे मन तितकेच जास्त कमजोर होत जाईल. जर तुम्ही कडुलिंबाच्या बिया लावल्या तर त्या जागी आंबे थोडीच येणार आहे. त्याचप्रमाणे ह्या 5 इंद्रियांद्वारे
ज्या प्रकारच्या बिया तुम्ही तुमच्या मनात पेराल त्याच प्रकारची फळं तुम्हाला चाखायला मिळतील. निगेटिव्हिटी पेराल तर नकारात्मकता अनुभवाल, पॉझिटिव्हिटी पेराल तर सुख अनुभवाल. नंबर 2, ध्यानधारणा, मेडिटेशन करा. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या मनासाठी सर्वात कठीण काम कोणते असते? अनेकांना या प्रश्नाचे उत्तर काय असेल याचा अंदाज आलाच असेल. तुमच्या मनाला सर्वात कठीण काम असते एकाच कामावर लक्ष केंद्रित करून सातत्याने जास्त वेळ ते काम करत राहणे. आपले मन एका गोष्टीवर जास्त काळ टिकून राहू शकत नाही. आपले मन एका कामावरून दुसऱ्या कामावर शिफ्ट होत राहते. आणि जर एखादी व्यक्ती तासनतास एकाच कामावर लक्ष केंद्रित करत असेल तर समजून जा त्या व्यक्तीने आपल्या मनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवले आहे. जे साधू संत असतात ते दिवसातून 8 ते 10 तास ध्यानधारणा करतात आणि हेच प्रमुख कारण आहे की त्यांच्या मनावर पूर्ण नियंत्रण असते. मित्रांनो, ध्यानधारणेने होते काय की आपले मन एका जागी स्थिर होते, ते एकाग्र होते, इकडे तिकडे धावत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मन शांत राहते. यासाठी तुम्हाला 8-8 तास ध्यानधारणा करण्याची गरज नाही. तुम्ही दिवसातून 30 ते 40 मिनिटे जरी ध्यान केले तरीही ते तुमच्यासाठी पुरेसे आहे. विशेषतः ज्यांना चिंता, काळजी, टेन्शन, मानसिक समस्या आहेत त्यांच्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही मानसिक आजार हा ध्यानधारणा केल्याने पूर्ण बरा होऊ शकतो. आता ध्यान कसे करायचे याबद्दल बोलूया. ध्यान करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची. त्यामुळे सकाळी उठून तुमचे रोजचे रुटीन पूर्ण करून घ्या. मग कुठेतरी शांत जागी खाली मांडी घालून बसा. तुमची कंबर आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. आता तुमच्या श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रत्येक श्वासाकडे काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर तुम्ही कोणत्याही मंत्राचा वापर किंवा नामजप करून तुमचे लक्ष केंद्रित करू शकता. जसे की तुम्ही ओमचा उच्चार करू शकता. मित्रांनो, थोडा वेळ का होईना पण ध्यान अवश्य करा. ज्याप्रमाणे व्यायाम केल्याने शरीर मजबूत होते त्याचप्रमाणे ध्यान केल्याने मन मजबूत होते. नंबर 1, तुमच्या बुद्धीचा जास्त वापर करा. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत मनावर नियंत्रण मिळवण्याचा जो मार्ग सांगितला आहे त्यापेक्षा चांगला मार्गच असू शकत नाही. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की आपले शरीर 5 घोड्यांना बांधलेल्या रथासारखे आहे, ज्यांना तुम्ही तुमचे 5 इंद्रिय समजू शकता. त्या घोड्यांच्या गळ्यात एक लगाम बांधलेला आहे ज्याला तुम्ही तुमचे मन समजू शकता. आणि जो लगाम तुम्ही हातात धरला आहे ती तुमची बुद्धिमत्ता आहे. आणि ह्या रथातून जो प्रवास करणार आहे तो तुमचा आत्मा आहे. जर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या मदतीने तुमच्या मनावर नियंत्रण ठेवले तर तुमच्या जीवनाची गाडी ही योग्य दिशेनेच जाईल. पण जर तुमच्या बुद्धीवर तुमच्या मनाचे वर्चस्व असेल तर तुमचे मनच तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता म्हणजे बरोबर आणि चुकीचा निर्णय घेण्याची क्षमता. मन काय करते ते पहा. तुमचे मन हे नेहमी त्याच गोष्टींच्या मागे धावते जिथे त्याला आनंद मिळतो, मजा वाटते. मग ते चूक आहे की बरोबर याने मनाला काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करून तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि तुमच्या मनाला हे सतत सांगावे लागेल. काही गोष्टी मनाला आनंद देत असल्या तरी त्या आपल्या हिताच्या नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता. आणि बुद्धिमत्ता ही ज्ञानाने वाढते. तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत. तुम्ही महान लोकांची चरित्रे वाचा जेणेकरून तुम्हाला त्यांच्या जीवन चरित्रातून शिकता येईल आणि काय बरोबर आहे काय चूक आहे हे सुद्धा समजेल. आणि ह्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमच्या मनावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवू शकाल. मित्रांनो, हे होते ते 4 जबरदस्त उपाय जे तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.